नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पवार. आज आपण पाहणार आहोत जुन्या वोटिंग कार्डवरील फोटो हा कशा प्रकारे बदली करायचा असतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती वोटिंग कार्ड किंवा वोटर आयडी अशा प्रकारे आपल्याला सर्च करायचं आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहिलीच लिंक पाहू शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन आणि साइन अप अशा दोन प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत. तर ज्यांचं पहिले लॉग इन असेल त्यांनी डायरेक्ट लॉग इन करू शकतात, व ज्यांचं नसेल त्यांनी साइन अप वरती क्लिक करून या ठिकाणी तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर प्रविष्ट करा व जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून तुमची लॉग इन आयडी क्रिएट करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करायचे आहे. जे काही तुमचं लॉग इन तुम्ही बनवलेलं आहे तो नंबर या ठिकाणी टाकून घ्या व तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून ठिकाणी तुम्हाला खूप प्रकारचे फॉर्म दिसत असतील, फिल फॉर्म 6, फॉर्म 6A, फॉर्म 7, फॉर्म 8. परंतु आपल्याला फोटो बदली करण्यासाठी फॉर्म 8 हा फॉर्म करेक्शनसाठी आहे, त्याच्यावरती तो आपण फॉर्म या ठिकाणी भरणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसत असतील, एक सेल्फ आणि एक अदर इलेक्ट्रॉन. तर अदर इलेक्ट्रॉन मध्ये तुम्ही जर दुसऱ्या घरातील किंवा तुमचा मित्र वगैरे कोण असेल त्यांचा जर तुम्हाला फोटो बदली करायचा असेल तर त्याच्यावर तुम्ही करू शकता, किंवा सेल्फ वरती क्लिक करून तुम्ही तुमचा स्वतःचा वोटिंग कार्ड नंबर या ठिकाणी टाकून भरू शकता फॉर्म. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची जी कॉन्स्टिट्युन्सी असेल ती दिसेल, तुमचं नाव येईल. या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचं आहे. यानंतर 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स, म्हणजे जर तुम्हाला तुमचा ऍड्रेस बदली करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऍड्रेस बदली करू शकता. त्यानंतर आहे करेक्शन ऑफ एंटायर्स इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल रोल. त्यानंतर इश्यू ऑफ रिप्लेसमेंट एपिक विदाउट करेक्शन, म्हणजे जर तुमचं इलेक्शन कार्ड हरवले किंवा चुकले तर तुम्ही पुन्हा नवीन अप्लाय करू शकता. रिक्वेस्ट ऑफ मार्किंग अँड पर्सन विथ डिसेबिलिटी. तर या 4 मध्ये आपल्याला 2 नंबरचा जो ऑप्शन आहे करेक्शन ऑफ एंटायर्स इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल, त्यावरती आपण क्लिक करून ओके वरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर त्या ठिकाणी तुमची माहिती ऑटोमॅटिकली फिल होऊन येईलच. त्यानंतर त्या ठिकाणी नेक्स्ट वरती क्लिक करत राहायचं आहे तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंटायर्स इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल रोल. तर या ठिकाणी नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन टाईप, रिलेटिव्ह नेम, ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि फोटो असे भरपूर ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी आपण फोटो बदली करणार आहोत, तर आपण या ठिकाणी फोटोवरती क्लिक करणार आहोत. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो मोबाईल नंबर पण बदली करून घ्या, कारण की जर वोटिंग कार्ड जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर मोबाईल नंबर अपडेट असणं गरजेचं आहे. तुमचा जो कोणता फोटो असेल तो या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यायचा आहे व सेव्ह या बटनावरती क्लिक केलेले आहे. प्लेस टाकायचे आहे, जिकडे तुम्ही राहत असाल ती प्लेस तुम्ही टाकून घ्या त्या ठिकाणी. व नेक्स्ट नंतर कॅप्चा कोड प्रकारचं एक पीडीएफ ओपन होईल, ज्यात तुम्ही जी माहिती पाहिजे ती माहिती दिसेल. व या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्ही जो नवीन फोटो अपलोड केला तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. सबमिट केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की एक्नॉलेजमेंट तुमच्या समोर आलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करून ठेवा. भविष्यात जर तुम्हाला चेक करायचं तुमचा फोटो अपडेट झाला की नाही तर तुम्ही त्या एक्नॉलेजमेंटने ते चेक करू शकता. तर अशाच माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.